नमस्कार, मी गुरसाळे गावचा सरपंच दीपक शिंदे। तर वारीच्या कालावधीमध्ये आमच्यात रोज 200 ते 250 पालखी सलग 3 दिवस मुक्कामी असतात। गावात पालखी सगळी सुखसुविधा, पाणी, लाईट, पावडर टाकणे, धूर फवारणी आणि हे निळोबारायांची मोठी मानाची पालखी असते। साधारण एक 40 ते 45,000 लोकसंख्येची पालखी आहे। या पालखीची व्यवस्था आमच्याकडेच असते। त्यांना सगळं लाईट, पाणी, ग्राउंड व्यवस्थित करून देणे, संडास, बाथरूम, आंघोळीची सोय करणे, आरोचं पाणी पिण्याला देणे, ही सगळी सुविधा सुखसुविधा ग्रामपंचायतीमार्फतनं करण्यात येते। आता जिल्हा परिषद मार्फतनं देते ते आम्हाला निधी, पण जिल्हा परिषद मार्फतनं हे मंडप येतात। मंडप जरा मोठ्या प्रमाणात द्यावा लागतो। पावसाचे दिवस असल्यामुळं निळोबा यांची लोकसंख्या मोठी आहे, 40-45,000 लोकसंख्या असल्यामुळे या मंडपात बसत नाही, त्यासाठी गैरसोय होती। त्यासाठी मंडप शासनानं पुढच्या वेळेस मंडप मोठा द्यावा। निधी देतात, काय अडचण नाही, आपल्याला वाढीव निधी देतो, पाहिजे तेवढं शासनाचे गाईडलाईन देतात, काय अडचण। माझं नाव लहू दिलीप वाघमारे आहे। तरी मी सरपंच दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वारीचं काम करतोय। आज गुरसाळे गावामध्ये संत निळोबाराया महाराजांचे पालखीचा मुक्काम असतो। या पालखीची सुखसुविधा ग्रामपंचायतीमार्फत सर्व केली जाते। तर त्यामध्ये पिण्याचं पाणी असू द्या, टॉयलेट बाथरूम असू द्या, नंतर काय ना आरोग्य केंद्र असू द्या, हिरकणी कक्ष असू द्या, फूट मसाज असू द्या, इत्यादी सर्व पालखीला व वारकऱ्याला जेवढ्या गोष्टी लागतात सुखसुविधा ते ग्रामपंचायत मार्फत, जिल्हा परिषदेच्या मार्फत हे सर्व केले जातात। आता आमची पूर्ण तयारी झालेली आहे, तरी आम्ही आता पालखीच्या प्रतीक्षेत आहे सध्या।